शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये मुख्याध्यापकाची भूमिका ही कणा म्हणून ओळखली जाते। मुख्याध्यापक हा केवळ प्रशासक नसून तो एक नेता, मार्गदर्शक आणि नियोजक असतो। मुख्याध्यापकाची प्रमुख कामे, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे विभागता येतील। 1. प्रशासकीय कर्तव्ये। नियोजन करणे, शैक्षणिक वर्षाचे वार्षिक नियोजन, वेळापत्रक आणि सुट्ट्यांचे नियोजन करणे। अभिलेख जतन करणे, शाळेचे जनरल रजिस्टर, हजेरी पट, सेवा पुस्तके आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज अद्ययावत ठेवणे। शाळा व्यवस्थापन समिती SMC समितीच्या बैठका आयोजित करणे आणि पालकांशी समन्वय साधणे। शासकीय आदेशांची अंमलबजावणी, शिक्षण विभागाने दिलेल्या नियमांचे आणि योजनांचे पालन करणे। 2. शैक्षणिक जबाबदाऱ्या। अध्यापनावर नियंत्रण, शिक्षक वर्गात वेळेवर जातात का आणि ते प्रभावीपणे शिकवतात का यावर लक्ष ठेवणे। निकाल सुधारणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि निकाल सुधारण्यासाठी विशेष उपक्रम राबवणे। नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेत वाचन प्रेरणा दिन, विज्ञान प्रदर्शन आणि कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित करणे। 3. पर्यवेक्षकीय कामे। दप्तर तपासणी, शिक्षकांच्या दैनंदिन टाचण वह्या आणि विद्यार्थ्यांच्या वह्या वेळोवेळी तपासणे। शिस्त राखणे, शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात शिस्त व सौहार्दाचे वातावरण राखणे। भौतिक सुविधांची काळजी, शाळेची इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि प्रयोगशाळा यांची निगा राखणे। 4. आर्थिक जबाबदाऱ्या। शालेय पोषण आहार, माध्यान्ह भोजन योजनेचा हिशोब आणि दर्जा तपासणे। अनुदान खर्च, शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा ग्रँट्स विनियोग नियमानुसार करणे आणि त्याचे ऑडिट करून घेणे। 5. सामाजिक व नेतृत्व भूमिका। लोकसहभाग, गावातील किंवा परिसरातील लोकांशी संपर्क साधून शाळेच्या विकासासाठी मदत मिळवणे। शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करणे। थोडक्यात सांगायचे तर मुख्याध्यापक हा शाळेचा कॅप्टन असतो, ज्याला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शासन या सर्वांमध्ये समन्वय साधावा लागतो। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।